पायथनचा पूर्ण रोडमॅप सांगतोय भाई. पायथन ट्रेनिंगमध्ये आहे मार्केटमध्ये आणि मी जे सांगतोय ना, ते कर भाई, जॉब फिक्स आहे. पायथनचा इन डेप्थ रोडमॅप. मग तुला कुठल्याही फील्डमध्ये जायचं असेल, डेटा ॲनालिस्ट, डेटा सायन्स असेल, डेटा इंजिनियर असेल, AI इंजिनियर असेल, एम-एल इंजिनियर असेल, काही असेल किंवा वेब डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल पायथन करून. लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज आर दिअर. ओके, बाय लर्निंग दी पायथन. सर कुठून सुरू करायचं, काय करायचं, सगळं नीट ऐक माझ्याकडून, ऐक. ओके, व्हिडिओ पूर्ण बघ. सुरुवात पायथन करतोय ना भाई, लय सिम्पल आहे. पहिली गोष्ट ही लक्षात ठेव, तुझी प्रोग्रामिंग लँग्वेज चूज केली ना, एवढी सिम्पल आहे, एवढी सोपी आहे भाई. ABCD यू कॅन ट्रीट. ABCD सारखी आहे रे. ABCD पण येत नाही तुला, ABCD सारखी आहे पायथन, लय सोपे आहे. C++ पेक्षा सोपे आहे. आता मी एवढं 4-5 वेळा सोपा हा शब्द वापरलाय, म्हणजे तू समजू शकतो किती म्हणजे मला इथं अशी लागली प्रोग्राम लँग्वेज सोपी म्हणून. लय सोपी आहे. प्रिंट झालं. अरे एवढं सोपं कुठं आहे यार, प्रिंट लिहिलं की संपत आहे. बाकीकडे लय अवघड आहे होते C++ जावामध्ये. तसं पायथन इज व्हेरी व्हेरी सिम्पल. सोपे आहे म्हणून सुरुवात कर. दुसरी गोष्ट, पायथन सुरू केल्यानंतर सुरुवातीला काय शिकायचं सांगतो. पहिल्या स्टेपमध्ये स्टार्ट विथ व्हॉट इज पायथन, वाय टू यूज पायथन, पायथनचा स्कोप काय, पायथनचे फीचर्स काय आहेत, कोणी बनवली, कशी बनवली, एवढं महत्त्वाचं नाही, पण तरी पण माहिती असू दे. पायथनचे फीचर्स माहिती असू दे, पायथनचा इन फ्युचर यूज माहिती असू दे, आणि सुरू कर पायथनचं प्रोग्राम एक्झिक्युशन. पहिला प्रोग्राम रन कर. .py सेव्ह करतोय तू, तो रन कसा होतो, एक्झिक्यूट कसा होतो, कंपाईल कसा होतो, बाईट कोड कसा बनतो, PVM काय, PVM मध्ये काय काय गोष्टी असतात, हे हळूहळू समजण्याचा प्रयत्न कर. हे सगळं कुठून शिकायचं ते पण सांगतो मी लास्टला, डोंट वरी. मग ठीक आहे सर, हे हळूहळू प्रोग्राम एक्झिक्युशन झालं. मग व्हॅरिएबल काय असतो ते शिकून घे, व्हॅरिएबलचा यूज कसा केला जातो. then हळूहळू डेटा टाईपकडे जा. डेटा टाईप पायथनमध्ये आहेत, पण आपण यूज करत नाही, ते ऑटोमॅटिकली इंटरनली यूज होतात. डेटा टाईप नंतर यू शुड नो फंक्शन इन पायथन. फंक्शन टॉपिक काय, फंक्शन टॉपिक समज. त्याच्यानंतर तू लुपिंगकडे जा, कंट्रोल स्टेटमेंटकडे जा. इफ आहे, इफ एल्स आहे, दॅट इज इफ देन देर इज समथिंग कॉल इलिफ. ओके, एल्स तर आहे, पण इथं इलिफ पण आहे. ओके, आपण जसं C++ मध्ये एल्स इफ म्हणतो, तसं इथं इलिफ आहे, नेस्टेड इफ आहे, फॉर लूप आहे, वाईल लूप आहे. सो ह्याच्यामध्ये खूप सारे लॉजिकल प्रोग्राम ट्राय करण्याचा, रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न कर बाय युझिंग कंट्रोल स्टेटमेंट्स. मज्जा येईल यार. आणि एक गोष्ट सांगू, ह्याच्यामध्ये AIचा यूज तोपर्यंत नको करू जोपर्यंत तुला कॉन्सेप्ट समजत नाहीत. एकदा कॉन्सेप्ट समजून घेईन मग AIकडे जा. ChatGPT आहे, क्लाउड आहे, जेमिनी आहे, कोपायलट आहे, खूप सारे AI टूल आहेत, त्याचा यूज नक्की कर. पण जोपर्यंत तुला येत नाही तोपर्यंत करू नका बरं का. होतंय काय माहिती आहे का, पोरं स्टार्टिंगला जातात AIकडे आणि AI देते मरणाचं, त्यांना वाटतं अरे किती भारी AI सगळी माझी मदत करतोय. पण त्यामुळे मित्रांनो तुमचं लॉजिक बिल्ड होत नाही. स्वतःहून ट्राय करा आधी. स्वतःहून एवढं ट्राय करा जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की यार मला आता जमतच नाही, तोपर्यंत 4दा 5दा 6दा, आणि मग जाऊ नये AIकडे. लगेच नका जाऊ, बिलकुल नका जाऊ. जोपर्यंत तुम्हाला अंडरस्टँडिंग होत नाही तोपर्यंत AIकडे जाणं म्हणजे असं दगड घेणं पायावर आणणं. असं करू नका, ठीक आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या आधी. खूप सारं लॉजिक हळूहळू बिल्ड होईल तुमचं त्याने. जेवढं तुम्ही विचार करता ना तेवढं लॉजिक बिल्ड होतं. त्यालाच म्हणतात की जास्त विचार करणं प्रोग्रामविषयी, प्रोग्राम कशाप्रकारे, प्रोग्राममधला माझा एरर सॉल्व्ह होईल किंवा प्रोग्राममध्ये मी लॉजिक लावून कशाप्रकारे आउटपुट आणेल, ह्याला तर लॉजिक म्हणतात. याचा विचार करणं म्हणजेच लॉजिक, वेगळं काही नाही आहे. लॉजिक 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 हे कळतंय. तुम्ही प्रोग्राममधले एरर कसे सॉल्व्ह करता, तुम्ही ChatGPTला नंतर सांगा रे जेव्हा जमतच नाही. आधी स्वतः ट्राय करा ना. नाही जमलं तर मग त्याच्याकडे जायचं, ChatGPTकडे, कोपायलटकडे. ओके, मग हळूहळू प्रोग्राम सॉल्व्ह करा. फॉर लूप असेल, वाईल लूप असेल, फंक्शन असेल. फंक्शनपर्यंत आलात, फंक्शनमध्ये सुद्धा खूप सारे टाईप्स आहेत, ते पण समजून घ्या. मग तुम्ही जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्टकडे. OOP, इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन, पॉलिमॉर्फिझम, इन्कॅप्सुलेशन. नावं वाटते ते अवघड, पण लई सोपं आहे. हे सगळं सोपं आहे, पण कधी माहीत आहे का, जेव्हा तुम्ही आपल्याकडून शिकाल. ओ सर तुम्ही काय कोर्स बिर्स घेता का? हो सर फ्रीमध्ये. अरे फ्रीमध्ये आहे. यू कॅन चेक आवर यूट्यूब चॅनल. ज्या यूट्यूब चॅनल हा व्हिडिओ बघताय, प्लेलिस्टमध्ये जावा, लाईव्ह सेशनमध्ये जावा, फ्री आहे. पायथन फ्री शिकवलं आहे, पण पूर्ण शिकवणार आहोत. त्यामुळे कुठं जायची गरज नाही. मराठीमधून दणका राडा फ्री आहे, जाऊन बघा. थांबा थांबा थांबा, पुल्ला आहे का की लगेच चालला. थांबा ऐका. सो उप्स कॉन्सेप्ट झालं. उप्स कॉन्सेप्ट नंतर यू हॅव टू लर्न एक्सेप्शन हँडलिंग कॉन्सेप्ट.
यू हॅव टू लर्न फाईल हँडलिंग कॉन्सेप्ट. देन दिर इज समथिंग कॉल कलेक्शन, लय महत्वाचं आहे. सेट, लिस्ट, टपल, डिक्शनरी लय महत्वाचं आहे. हे पण शिकून घ्या. कलेक्शन शिकून घ्या. फाईल हँडलिंग, एक्सेप्शन हँडलिंग शिकून घ्या. हे जेव्हा होईल ना, देन यू कॅन ट्राय टू लर्न समथिंग एसक्यूएल. एसक्यूएल पण शिकून घ्या. वाय एम टॉकिंग दॅट एसक्यूएल? बिकॉज ज्यावेळेस तुम्ही डेटा अॅनालिस्ट जॉबसाठी अप्लाय कराल, एसक्यूएल इज इम्पॉर्टंट फॉर दॅट केस. एसक्यूएल तिथं गरजेचं आहे. सो एसक्यूएल पण मी आपल्या चॅनलवर कवर लवकरच करणार आहे. जर तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर आपले पेड बॅच पण आहेत. ओके, यू कॅन जॉईन दॅट फॉर द अर्ली. दुसरी गोष्ट, एसक्यूएल डेप्थमध्ये करून घ्या. पुढं तुम्हाला डेटा ॲनालिस्ट, डेटा सायन्स, डेटा इंजिनियर या फील्डकडे जर जायचं असेल ना, हे सगळं शिकल्यानंतर यू हॅव टू लर्न लायब्ररीज ऑफ द पायथन. सो दिर इज समथिंग कॉल नमपाय. नमपाय नावाची लायब्ररी आहे बाई. काय प्रोसेसिंग करते ती लायब्ररी डेटाला एकदम फास्टमध्ये. किती डेटा असू द्या, मिलियनवर डेटा असू द्या. पांडास सारखी लायब्ररी आहे खूप साऱ्या फाईल रीड करण्यासाठी. गजब आहे. नमपाय असेल, पांडास असेल. देन दिर इज समथिंग कॉल सीबन. सीबन सारखी लायब्ररी आहे. देन समथिंग कॉल पायटॉर्च, त्यासारखे लायब्ररीज आहेत. परत म्हणलं तर आणखीन देर इज समथिंग कॉल स्कायकिट लर्न लायब्ररी आहे. डेटा ॲनालिस्ट, डेटा सायन्ससाठी या लायब्ररीज लय महत्वाच्या आहेत भावा. ओके, आणखीन खूप साऱ्या लायब्ररीज आहेत. ओके, ट्राय टू एक्सप्लोर दॅट लायब्ररीज. बेसिक का होईना त्याचं नॉलेज घेऊन घे. आणि मेन म्हणजे प्रोजेक्ट बनवा मित्रांनो. प्रोजेक्ट असे पाहिजे जेणेकरून इंटरव्ह्यू म्हणला पाहिजे की ओके, दिस प्रोजेक्ट इज लाईक यू नो विल सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. ओके, मग ह्या लायब्ररीजवरती असेल किंवा तुमच्या कोर पायथनमधल्या ज्या टॉपिक्स तुम्ही शिकणार आहात, जे मी सांगितले त्याच्यावरती असतील. नॉर्मल प्रोजेक्टच्या नादी लागू नका. थोडंसं नाही का, इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट बनवा. असं युनिक प्रोजेक्ट बघून त्यांना वाटलं पाहिजे ओ इट्स लुक गुड. असे प्रोजेक्ट्स ट्राय करा. जर तुम्हाला वेब डेव्हलपमेंटकडे जायचं असेल तर यू हॅव टू लर्न फ्लास्क. देन देर इज समथिंग कॉल फास्ट एपीआय, डिजँगो इज दिअर. हे शिकून घ्या. त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स बनवा. प्रोजेक्टला म्हणजे हे नाही आहे, प्रोजेक्ट बनवावंच लागणार आहे. काही शिका. एखाद्या सगळ्यांना मग तुम्ही वेब डेव्हलपमेंट म्हणलं तिकडे जाऊ शकता. तुम्हाला डेटा सायन्स, डेटा इंजिनिअरिंग इकडे लायब्ररी शिका. हे पायथन शिका. दॅट्स इट. वेगळं काय करायची गरज नाही. एआयचा यूज मात्र नक्की करा ज्यावेळेस सगळं तुम्ही शिकाल. आता बघा, एआयचा यूज कशासाठी करायचा? तुम्हाला एखादा युनिक प्रोजेक्ट विचार केला तुम्ही, ओके मी असा प्रोजेक्ट करू शकतो, असा प्रॉब्लेम आहे, तो प्रोजेक्ट तुम्ही बिल्ड करून घेऊ शकता एआयकडून. एआयची फक्त मदत घ्या. मी म्हणत नाही स्क्रॅचमध्ये पूर्ण प्रोजेक्ट त्याच्याकडून घ्या. जस्ट टेक द मदत. जिथं तुम्हाला वाटतं की बाबा एआयकडून मी प्रोजेक्ट करून माझा टाईम वाचू शकतो, सो गो फॉर द एआय अँड जस्ट टेल युअर यु नो युनिकनेस. तुमचं जे डोक्यामध्ये आलेलं लॉजिक आहे ते सांगा त्याला. तो तुम्हाला कोड देईल, जो कोड तुम्ही कॉपी पेस्ट करून तुमचा टाईम वाचू शकता. पण ते लॉजिक तुमचं आहे, तो युनिक आयडिया तुमची आहे, हे यायला कळेलच की कळतंय. त्यामुळं युनिक प्रोजेक्ट बनवा एआयच्या मदतीने. एआयचा खूप जास्तीत जास्त यूज करा. पब्लिक गरजेचं आहे. ओके, आणि फॉलो करा. कम्युनिकेशन सोबत राहू द्या, कॉन्फिडन्स राहू द्या. लिंक्डइनवरती दररोज पोस्ट करत चला. लिंक्डइनचे कनेक्शन्स वाढवत चला. रिझ्यूम चांगला असू द्या. रिझ्यूम, तुमचं कम्युनिकेशन, लिंक्डइन या 3 गोष्टी तुम्हाला जॉब देणार आहेत. टेक्निकल स्किल ऑब्वियसली ते तर पाहिजे. 4थी गोष्ट. आणि 5वी गोष्ट आधी आणि पायथन यूट्यूब चॅनल. का? अरे इथून तर शिकणार तुम्ही सगळं. सबस्क्राईब केलं नाही, करून घ्या लगेच.